डिस्कनेक्ट झाल्यामुळं थांबावं लागलं. विल अगेन स्टार्ट. Okay, so this will be your program. First part is this. This is our first part. That is, take the values of the different data in R2, R3, R4, R5. Then one by one, copy from R2 to A, swap, save. Copy from R3 to A, swap, save. Copy from R4 to A, swap, save, and copy from R5 to A, swap and save. So in this way you can save your results. Okay. Now results very easily you can convert. Swap means it will become 82. 3B after swap it will become B3. E8 after swap will become 8E, and 1C after swap will become C1. So in this way you can write the results. Okay. जालटे दिवे आले का रिझल्ट्स? माळी आले सर. प्रोग्राम लिहिता आला का? असा प्रोग्राम लिहिता आला का? थोडासा टफ केलता मी प्रोग्राम. एकच बाईट द्यायच्याऐवजी 4 बाईट्स. 4 बाईट दिलं तरी आपल्याला लिहिता आलं पाहिजे. अगदी सोपं आहे, अवघड नाही. तेच रिपीट करतो आपण, तेच इन्स्ट्रक्शन्स. बरोबर. अगोदर डेटा व्हॅल्यूज आपण सेव्ह करून घेतले. कुठेही सेव्ह करा. मी आता रजिस्टरमध्ये सेव्ह केले ते R2, R3, R4, R5. त्याच्याऐवजी तुम्ही मेमरी ॲड्रेसला सेव्ह केलं तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. मग मूव्ह म्हणताना मात्र मेमरी ॲड्रेस टू ए असं तुम्हाला मूव्ह इन्स्ट्रक्शन वापरावं लागेल. मग स्वॅप असंही करता येईल. करेक्ट. सो instead of registers you can replace them with memory addresses. You can replace them with memory addresses. That is also correct program. करेक्ट. आणि इथं पण तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल. इथं रजिस्टरमधनं डेटा घ्यायच्याऐवजी मेमरी ॲड्रेसमधनं डेटा घ्यावा लागेल. करेक्ट. पहिला डेटा 50 मधनं, दुसरा डेटा 51 मधनं, थोडासा बदल गेला. तिसरा डेटा 52 मधनं आणि चौथा डेटा 53 मधनं. सो इन दिस वे जस्ट वी हॅव मेड ए स्मॉल चेंज. रजिस्टरच्या ऐवजी मी मेमरी ॲड्रेसेस सुद्धा डेटा स्टोअर करण्यासाठी वापरू शकतो. आणि आलेला रिझल्टसुद्धा मेमरी ॲड्रेसमध्ये सेव्ह केला आहे मी. फक्त वेगवेगळे सेव्हिंग करण्यासाठी वेगळे ॲड्रेसेस वापरले आणि डेटा ठेवण्यासाठी वेगळे ॲड्रेसेस वापरले.
डेटा ठेवण्यासाठी मी 50, 51, 52, 53 वापरले आणि रिझल्ट सेव्ह करण्यासाठी 30, 31, 32, 33 हे वापरले. ठीक आहे. सो इन दिस वे यू कॅन राईट द प्रोग्राम्स. सो यू हॅव फिनिश्ड द लॉजिकल ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स. 3 महत्त्वाचे ग्रुप्स आपण संपवले. डेटा ट्रान्सफर ग्रुप सर्वात मोठा, त्यानंतर ॲरिथमॅटिक ग्रुप, त्यानंतर लॉजिकल ग्रुप, आणि आता ह्याच्या पुढचा जो येतो तो बुलियन ग्रुप, सिंगल बिट इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे. सिंगल बिटमध्ये कुठले कुठले येतात ते आपण बघू आता. आणि ते झाल्यानंतर मग जम्पकडे आपण जाऊ. ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन्स. I will just write the instructions in the Boolean set. Sorry. They are also called as single bit instructions. Means they are applicable for single bit. Single bit instructions. Okay. Now there are different types of single bit instructions available. I will just give you the list. CLRC. C means carry flag. You can clear the carry flag. जर कॅरी फ्लॅग 1 असेल तर तो तुम्ही 0 करू शकता. क्लिअर म्हणायचं. CLRC. सेकंड, CLR द बिट. एखादी बिट तुम्हाला क्लिअर करायची असेल म्हणजे 0 करायची. क्लिअरचा अर्थ 0. तर ती बिट सुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता. ओके. सो हिअर bit means any single bit. Third, set BC. Set the carry flag bit. C is equal to 0. Bit equal to 0. Clear म्हणजे 0. Set म्हणजे 1 करणे. C means carry. C is equal to 1. Set. Next, set B bit. बिट ॲड्रेसेबल SFR असेल किंवा बिट ॲड्रेसेबल रॅम असेल किंवा बिट ॲड्रेसेबल मेमरी असेल तर कुठली आपण त्यातली बिट आपण सेट करू शकतो. बिट इज इक्वल टू 1. सेट केलं. We'll take all the examples. CPLC. CPL means complement the carry flag bit. Complement carry flag bit. कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय? C जर 0 असेल तर मेक इट 1. C जर 1 असेल देन मेक इट 0. मेक इट 0. कॉम्प्लिमेंट करतात. आहे त्या व्हॅल्यूला कॉम्प्लिमेंट करतात. सी मध्ये जर 0 असेल तर 1 केलं जाईल. सी मध्ये जर 1 असेल तर 0 केलं जाईल. त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. तसंच CPL बिट. CPLC जसं आहे तसंच CPL बिट. पाहिजे ती बिट आपण कॉम्प्लिमेंट करू शकतो. ओके. इफ बिट इज इक्वल टू 0 इट विल बी कॉम्प्लिमेंटेड टू 1. Or if bit is equal to 1
then it will be complemented to 0. Okay, you just write down all these instructions, single bit instructions. तुम्ही वही असेल तर वहीमध्ये लिहून घ्या. 1 मिनिट देतो तुम्ही, 1 मिनिटामध्ये लिहून ठेवा हे इन्स्ट्रक्शन्स. कारण परत मी हे डिलीट केले की तुमच्या परत लक्षात राहणार नाही कुठले इन्स्ट्रक्शन्स आपण लिहिले होते. तुमच्या वहीमध्ये लिहा आणि 1 मिनिटात मी पुढचे इन्स्ट्रक्शन्स राहिलेले लिहितो. ओके, जस्ट 1 मिनिट फॉर यू. कॅरी फ्लॅग म्हणजे काय सर? हां, कॅरी फ्लॅग म्हणजे नेमकं काय? अॅक्युम्युलेटर आणि कॅरी फ्लॅग मध्ये डिफरन्स काय? ॲक्युम्युलेटर 8 बिट रजिस्टर आहे. कॅरी फ्लॅग वर सिंगल बिट असतो. कॅरी फ्लॅग म्हणजे फ्लॅग रजिस्टर आहे की नाही कंट्रोलरमध्ये. हा फ्लॅग रजिस्टर PSW. हा PSW म्हणजे फ्लॅग रजिस्टर आहे. त्याच्यामध्ये 8 बिट्स असतात फ्लॅग रजिस्टरमध्ये. त्या 8 बिट पैकी 1 बिट आहे ती कॅरी फ्लॅग आहे. बर. सी म्हणजे कॅरी फ्लॅग. ती कॅरी फ्लॅगची बीट आहे PSW मधली. PSWलाच फ्लॅग रजिस्टर म्हटलं जातं. अगदी सुरुवातीला आपण घेतलेले सगळे SFRs. आणि बीट म्हटले की बीट ॲड्रेसेबल रॅम मधली कुठलीही बीट किंवा बीट ॲड्रेसेबल SFRs जे आहेत स्पेशल फंक्शन रजिस्टर्स. फॉर एक्झाम्पल ॲक्युम्युलेटरमध्ये तुम्ही 8च्या 8 बिट्स ॲक्सेस करू शकता किंवा 8 पैकी एखादी बीट सुद्धा तुम्ही ॲक्सेस करू शकता, सिंगल बीट. तसेच सगळे पोर्ट्स, जेवढे पोर्ट्स आहेत आपले P0, P1, P2, P3, 4ही पोर्ट्समध्ये तुम्ही एक बीट सुद्धा रीड करू शकता, एक बीट राईट करू शकता, सिंगल बीट पाहिजे असेल. नसेल तुम्हाला पूर्ण पोर्ट 8च्या 8 बिट्स रीड करायचे असल्या तरी करू शकता तुम्ही. 8च्या 8 बिट्स रीड करू शकता किंवा 8 पैकी एकच बीट रीड करायची असेल तर 8 पैकी एकच बीट आपण रीड करू शकतो. जर मला एकच बीट रीड करायचं असेल तर मला सिंगल बीट इन्स्ट्रक्शन्स लागतात. 1 बीट रीड करायची किंवा 1 बीटच राईट करायची किंवा 1 बीटच कॉम्प्लिमेंट करायची सिंगल बीट, तर त्या ठिकाणी मला सिंगल बीट इन्स्ट्रक्शन्स सगळे लागतात. हां, ज्यावेळेस मी अख्ख्या बाईटवर काम करतो त्यावेळेस मला सिंगल बीटचा उपयोग नाही, कारण मला 8च्या 8 बिट्स चेंज करायचे असतात. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण सगळे जे इन्स्ट्रक्शन्स घेतले ते सगळे बाईटवर म्हणजे 8 बिट्सवर ऑपरेट होणारे होते. आत्ता जे मी आत्ता तुम्हाला समोर जे दाखवलेले ते सगळे एका बीटवर ऑपरेट होणार आहेत, सिंगल बीट. दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन सिंगल बीट इन्स्ट्रक्शन्स अँड सिंगल बाईट इन्स्ट्रक्शन्स. आत्तापर्यंत आपण सिंगल बाईट बघत होतो. बाईट म्हणजे 8 बिट्स. ठीक आहे, तर क्लिअर, सेट आणि CPL कॉम्प्लिमेंट असे 3 प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स आपण याच्यामध्ये बघितले. याच्यानंतर अजून काही इन्स्ट्रक्शन्स आहेत पुढं, ते पण तुम्हाला सांगतो मी. ANL अँडिंगसाठी सुद्धा आहे बरं का फॅसिलिटी. ANL C/बीट. तसंच ANL C/कॉम्प्लिमेंटेड बीट. C/बीट आणि कॉम्प्लिमेंटेड बीट. याचा अर्थ काय? कॅरी फ्लॅग is ANDed with the bit and result is stored in the carry flag. त्या दोघांचं एंडिंग जे झालेलं असेल, समजा कॅरी बीट 0 असेल आणि ही बीट 1 असेल, तर दोघांचं एंडिंग काय होणार? 0. म्हणजे कॅरीमध्ये काय दिसणार तुम्हाला? 0.
जर समजा कॅरी फ्लॅग 1 आहे आणि बीट पण 1 आहे, तर आपल्याला माहिती 1 आणि 1चा अँड काय होतो 1, देन कॅरी फ्लॅग विल बी इक्वल टू 1, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. रिझल्ट जो असेल तो कॅरी फ्लॅगमध्ये सेव्ह होईल. कारण आपल्याला माहिती सोल्पोग्रामच्या अगोदर असतं ते डेस्टिनेशन आणि सोल्पोग्रामच्या उजव्या बाजूला जे असतं ते सोर्स. ठीक आहे. रिझल्ट नेहमी डेस्टिनेशनला सेव्ह होतो. आणि ANLC ऑब्लिक बीटचा अर्थ काय? समजा कॅरी फ्लॅग 1 असेल आणि बीट 0 असेल समजा, तर हे इन्स्ट्रक्शन काय करतं? कॅरी फ्लॅगमध्येच रिझल्ट सेव्ह होतो, परंतु हा कॅरी फ्लॅग अँडेड विथ कॉम्प्लिमेंट ऑफ द बीट, म्हणजे 0चा कॉम्प्लिमेंट अँड केला जातो. 0चा कॉम्प्लिमेंट काय? 1, दॅट इज इक्वल टू 1. कॅरी फ्लॅग पण 1च आहे सुरुवातीला. इथं आपण बघितलं कॅरी फ्लॅग 1 आहे, ह्याचं अँड केलं जातं कॉम्प्लिमेंट ऑफ 0 म्हणजे 1, आणि रिझल्ट काय येतो 1. सो व्हॉट यू विल गेट? CY इज इक्वल टू 1. कॅरी फ्लॅगमध्ये तुम्हाला काय दिसेल? रिझल्ट 1 दिसेल. ओके, हे मी